आसाममध्ये तिसऱ्यांदा भाजपची बाजी, भाजपनं गड राखला. मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती. चिखलफेक आंदोलन प्रकरणी नितेश राणेंवर होता गुन्हा दाखल. डोक्यामध्ये खुपसलेला कोयता अडकलेल्या अवस्थेत तरुण रुग्णालयात. सायन रुग्णालयानं वेळेत दखल घेतली नसल्याचा आरोप. रुग्णाचा जीव जाण्याची डॉक्टर्स वाट पाहत होते का, नेटकऱ्यांचा सवाल. नराधम भीमाजी कांबळेला जिवंत जाळून ठेचून मारा. भीमराव कांबळेची पत्नी आणि मुलाची मागणी. नराधमाच्या कृत्याशी संबंध नसल्याची ही प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार प्रकरणी मनसे आक्रमक. नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. पुण्यातल्या नवरे पूल चौकात आंदोलन. अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. खरातला घेऊन पोलीस शिर्डीत. जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात चौकशी. हवामान बदलाचा देशांतर्गत विमानसेवेला फटका. खराब हवामानामुळे देशभरातले 19% विमान उड्डाणं 2024च्या पहिल्या तिमाहीत झाली रद्द. ऍसिड हल्ल्यातल्या गुन्ह्यांच्या शिक्षेमध्ये वाढ करावी. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. युद्ध पुन्हा सुरू. इराणचा यूएईवर क्षेपणास्त्र ड्रोन हल्ला. फैजरामध्ये 3 भारतीय नागरिक जखमी. सूत्रांची माहिती. इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा, तर अमेरिकन नौदलानं फेटाळला दावा. मुंबईचा राजा आला मुंबईच्या मदतीला. अखेर मुंबई विजयी. 6 विकेट्सनं लखनौवर मिळवला विजय. अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये आकर्षक सजावट. सकाळपासून गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा. आज दिल्ली समोर चेन्नईचं आव्हान. दिल्लीत रंगणार सामना.